नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सरोजा ही परत जिवंत आलेली आहे, पण आता तिचं रूप वेगळ्याच पद्धतीने दाखवण्यात येणार आहे आणि ते कशा प्रकारे बाहेर येते आणि कशा प्रकारे जगून कामिनीचा बदला घेणार आहे ते आपल्याला पुढील सगळ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे। पण आता आपण जे पाहणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पाहतो की वटपौर्णिमेचा दिवस असतो, पवित्र दिवस उजाडलेला असतो आणि संपूर्ण सिद्धटेक गाव भक्तिमय वातावरणाने नटलेलं असतं। मंदिरात महिलांची मोठी गर्दी जमलेली असते आणि प्रत्येक सुहासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सुंदर नऊवारी साडी नेसून हातात पूजेचे ताट घेऊन मंदिरात आलेली असते। सकाळी लवकरच सरोजा उठते आणि ती अंघोळ करून शांतपणे देवासमोर उभी राहते। कपाट उघडून ती अनेक वर्षांपासून जपून ठेवलेली लाल रंगाची साडी बाहेर काढते। ती साडी पाहताच तिच्या डोळ्यामध्ये न कळतपणे पाणी येतं। ती हळूच ह्या साडीवरून हात फिरवते आणि मनात म्हणते, हीच ती साडी आहे जी मी शेवटच्या वेळी राजांच्या सोबत वटपौर्णिमेला नेसलेली होती। ती साडी नेसते आणि कपाळावरती मोठं कुंकू लावते, गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं आणि हातामध्ये धरून डोळे मिटते आणि ती देवा, इतका वर्ष आम्ही दूर आहोत, पण माझ्या राजांचं आयुष्य नेहमी सुखरूप ठेव, असं ती प्रार्थना करत असते। आणि हे सगळं कमळी शांतपणे मागे उभी राहून पाहतच असते। आईच्या डोळ्यातील अश्रू तिला दिसतच असतात आणि ती हळूच सरोजाजवळ येते आणि म्हणते, आई, तू एवढी भावूक का झालेली आहेस? सरोजा हसण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की आज वटपौर्णिमा आहे ग। कमळी आनंदाने म्हणते, मग आपणही पूजा करायला जाऊयात का? तेव्हा दोघीही मंदिराकडे जायला निघतात। मंदिरात पोहोचल्यावरती सर्व महिला वडाच्या झाडाभोवती पूजा करत असतात। सरोजाही मनोभावाने पूजा करते आणि ती प्रत्येक प्रदक्षिणेसोबत देवाला एकच प्रार्थना करत असते का माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य दे आणि ह्यावरच प्रत्येक क्षण आणि प्रत्येक संकट माझ्यावरती येऊ दे। आणि कमळी तिच्या मागे उभी राहून सगळं पाहत असते। पूजा संपल्यानंतर ती सरोजाकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते, आई, एक प्रश्न विचारू? तेव्हा सरोजा प्रेमाने म्हणते, विचार ना बाळा। तेव्हा कमळी काही क्षण शांत उभी राहते आणि मग थरथरल्या आवाजामध्ये विचारते, आई, लहानपणापासून तू मला सांगत आलेली आहेस की माझे बाबा आता ह्या जगात नाहीत, मग आज तू वटपौर्णिमेचं व्रत कोणासाठी करत आहेस? जर माझे बाबा खरोखरच गेलेले असतील तर तू अजूनही कपाळावरती कुंकू का भरतेस? तेव्हा मंगळसूत्र का घालतेस आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना का करतेस? हे सगळे प्रश्न ऐकून सरोजा पूर्णपणे स्तब्ध होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। ती काही क्षण काहीच बोलू शकत नाही। तेव्हा कमळी पुन्हा म्हणते, आई, मला खरं सांग ना, माझे बाबा खरंच गेलेले आहेत का? सरोजा कमळीचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या डोळ्यामध्ये अपार वेदना असतात। ती म्हणते, कमळी, काही सत्य अशी असतात जी परिस्थितीमुळे लपवावी लागतात आणि मी तुझ्याशी कधीच खोटं बोलायचं नव्हतं, पण मला बोलावं लागलं। तेव्हा कमळीच्या चेहऱ्यावरती प्रश्नच प्रश्न असतात आणि सरोजा आकाशाकडे पाहत म्हणत असते, एका स्त्रीसाठी तिचा नवरा फक्त तिच्यासोबत राहिला म्हणून नवरा नसतो ग, आणि तो तिच्या श्वासात असतो, तिच्या विश्वासात असतो आणि तिच्या प्रत्येक प्रार्थनेत सुद्धा असतो। माणसं दूर जाऊ शकतात पण नातं कधीच दूर जाऊ शकत नाही। मी आजही हे व्रत माझ्या नवऱ्यासाठीच करत आहे, कारण माझ्या मनामध्ये आजही ते जिवंत आहेत। देवाने आमच्यामध्ये अंतर निर्माण केलेलं आहे, पण माझं प्रेम कधीच संपलेलं नाही। आजही मी देवाकडे एकच मागणं मागते का माझा नवरा जिथे कुठे असेल तो सुखरूप असू दे आणि त्याचे आयुष्य आनंदी असू दे, त्याच्या प्रत्येक दुःखाऐवजी माझ्या वाट्याला दुःख येऊ दे। तेव्हा हे ऐकताच कमळीच्या डोळ्यातही पाणी येतं। ती आईला मिठी मारते आणि म्हणते, आई म्हणजे बाबा आणि माझे बाबा, असं म्हणत असते। सरोजा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, एक दिवस सगळ्या प्रश्नांनी उत्तरं तुला मिळतीलच ग, आणि आज नाही पण तो दिवस नक्की येणार आहे। तेवढ्यातच मंदिरात दुसऱ्या बाजूने राजन येत असतो। तो देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेला असतो आणि पूजा संपवून बाहेर पडताना त्याची नजर अचानक वडाच्या झाडाजवळ उभ्या असलेली स्त्रीवरती पडते आणि ती स्त्री प्रदक्षिणा घालत असते आणि तिच्या चालण्यात, तिच्या प्रार्थनेत आणि तिच्या चेहऱ्यावरती त्याला अनेक वर्षांपूर्वीची ओळखीची छबी दिसते आणि तो न कळतपणे तिच्याकडे चालतच जाऊ लागतो। सरोजा पूजा संपवून मागे वळते आणि तिची नजरही थेट राजांवरच पडते। क्षणभर दोघंही स्तब्ध होतात आणि सरोजाच्या हातातील पूजेतलं ताट थरथरत कापू लागतं। राजांच्या डोळ्यामध्ये आश्चर्य, वेदना आणि प्रेम एकाच वेळी दाटून येतं। तो हळू आवाजात म्हणत असतो, सरोजा, आणि सरोजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। अनेक वर्षांनी तिने आपल्या नवऱ्याला समोर पाहिलेलं असतं आणि तिच्या ओठांवरून न कळत एकच शब्द बाहेर पडतो, राजन, तुम्ही? दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात। आजूबाजूला शेकडो लोक असतात। मंदिरात घंटाचा नाद सुरू असतो आणि
त्याच क्षणी त्यांच्या दोघांसाठी संपूर्ण जग जणून थांबूनच जातं आणि तिथेच थांबलेले असतात. कमळी आश्चर्याने कधी आईकडे तर कधी राजनकडे अशी पाहतच असते. तिला काहीच समजत नसतं, पण तिच्या मनामध्ये मात्र एकच विचार घुमत असतो की आईने आत्ताच सांगितलेले शब्द आणि राजन सरांना पाहिल्यावरती तिच्या डोळ्यात आलेले अश्रू, या दोघांमध्ये नक्की कोणतं नातं आहे, हे कमळी विचारच करत राहते. आणि याच प्रश्नासोबत त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्याची दारं हळूहळू उघडू लागतात आणि ते सगळं आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पण जर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.